नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महासरल या आपल्या लाडक्या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आत्ताच म्हणजे कालच चालक पदाच्या जे काही भरतीचा निकाल आहे तो निकाल लागलेला आहे आणि सोबतच आता लिपिक आणि पुढच्या पदासाठी नेमकं काय काय या भरतीमध्ये कट ऑफ किती लागला याबद्दल थोडक्यात आपण माहिती आज जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचं, बॉम्बे हायकोर्ट भरतीचा निकाल लागलाय. नवीन संकेतस्थळ, नवीन एक वेबसाईट आलेली आहे मित्रांनो, gov.in नावाची. तर त्या बेसवरती आणि स्पष्ट काय असणार आहे, इथून पुढे कोर्टाची सगळीच्या सगळी प्रोसेस जी आहे त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. गतिशील पद्धतीने काम चाललंय आणि म्हणूनच लवकरात लवकर रिझल्ट येण्याचे चान्सेस बनतायत. पण नेमकं काय काय आहे सध्याची स्थिती पाहता, चालक निकाल जाहीर झालेला आहे. लिपिक या पदाचा अजून वेटिंगला आहे आणि शिपाई या पदाचा वेटिंगला आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की लिपिक या शिपाई या पदामध्ये जे आहे तर बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या. काही सेंटरला असं झालं की पार पेपर 1, 2 वगैरे या टाईपमध्ये एकाचा म्हणजे सलग पेपर जे आहेत ते देण्यात आले. क्रम चुकलेले होते. अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या होत्या ज्यावरती आक्षेप आहे आणि म्हणून ह्यामध्ये थोडासा वेळ लागेल. त्याच्यानंतर मात्र या टप्प्यामध्ये आता पुढील टप्प्यांची सुरुवात करायला पाहिजे. चालकमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचा कट ऑफ जो आहे तो प्रत्येकाचा आपण या ठिकाणी डिस्कस करणारच आहोत. सोबत चालक पदाचं साधारण 16-17 असा कट ऑफ जो आहे तो आहे. यानंतर पुढील टप्पे जे असणार आहे त्याबद्दल पण पुढे सांगतो. काय काय आहे अजून जुन्या वेबसाईटवर निकाल दिसणार नाही. बॉम्बे हायकोर्टाची नवीन वेबसाईट जी आहे ती अपडेट करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जायचं, ती वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटमध्ये अधिकृत वेबसाईट डायरेक्टली मी तुम्हाला लिंक देतो या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या लिंक वरती जायचंय आणि तिथून आपण डायरेक्टली व्हिजिट करू शकतो. सोबत मी म्हटलं तर पीडीएफ आपल्याला बघायच्या रिझल्टच्या तर कशा बघता येतील, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला महासरल एज्युकेशन जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा ऑलरेडी रिझल्ट टाकलेला आहे, अपलोड करण्यात आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यामध्ये कट ऑफ किती लागला सर? मुंबई विभागामध्ये साधारण 26 जागा, त्यासाठी निवडलेले उमेदवार 562 आहेत आणि म्हणून त्याचा कट ऑफ जो आहे साधारण 20 पैकी 16 मार्क असा कट ऑफ लागलेला आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर जागा 5 आणि 6 अशा असल्यामुळं साधारण 62 उमेदवार जे ते या ठिकाणी निवडले गेले. 17 गुण अप्रॉक्सिमेट दोघांसाठीचा कट ऑफ होता. जागा एकदमच कमी होत्या आणि ह्या कमी जागा असल्यामुळं कट ऑफ जे आहे ते खूप जास्त वरती गेलाय, म्हणजे 17 मार्काचा. आता पुढची प्रोसेस काय असणार सर चालक या पदासाठी? पुढील टप्पे, पूर्वानुभव. पहिले तुमचा जो एक्सपिरियन्स असेल, प्रिव्हियस एक्सपिरियन्स, तो पहिला एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरती 10 गुण असणार आहे. तुमचं प्रमाणपत्र कोणत्या पद्धतीचं आहे, गव्हर्नमेंट मधलं आहे का, सरकारी आहे, निम सरकारी आहे किंवा प्रायव्हेट आहे, ह्यानुसार तुम्हाला गुण जे आहे ते भेटणार आहे. कौशल्य चाचणी, ड्रायव्हिंगसाठी कौशल्य चाचणी काय असणार आहे बाबा? ड्रायव्हिंगसाठी तुम्हाला ड्रायव्हिंग करता येते का, त्याच्यामधले काही छोटे मोठे नियम, वाहनांसाठीचे रस्त्यांसाठीचे जे नियम म्हणतात ते नियम असतील, यांच्याबद्दल काही गोष्टी विचारल्या जातील आणि सोबत प्रॅक्टिकली काही गोष्टी ज्या आहेत ते दाखवावं लागेल, जे की तुम्हाला आरटीओ द्वारे प्रात्यक्षिक चाचणी जी आहे ती या ठिकाणी होईल, ज्याच्यासाठी तुम्हाला 10 गुण देण्यात येतील. नंतर असेल मुलाखत, व्यक्तिमत्व आणि तांत्रिक ज्ञानाची चाचणी. मला नेमकं काय काय येतं, कशा पद्धतीने कोणत्या गोष्टींचं नॉलेज आहे याबद्दलची माहिती जी आहे ती मुलाखतीमध्ये विचारली जाते. मग काही जणांचं म्हणणं असतं की मुलाखत नेमकी कशी असणार, चालक पदासाठी घेतलेलं आहे म्हणजे हुशार कॅन्डिडेट पाहिजे, नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी विचारल्या जातील, रोड सेफ्टी, त्याच्यानंतर रोडवरती काही रूल्स बनतात ते रूल्स तुम्हाला माहिती आहेत का. तर मी म्हटलं लाईट्सच्या बाबतीत म्हटलं सिग्नल, येलो लाईट लागल्यानंतर काय करायचं, रेड लाईट लागल्यानंतर काय करायचं, हिरवा लाईट असेल तर काय करणार, ह्या टाईप मधले जे क्वेश्चन्स आहे एकदम बेसिक लेवलच्या ज्या गोष्टी असतात त्या. आणि सोबत तुम्हाला जनरली हायकोर्टाबद्दल काही माहिती आहे का, म्हणजे ह्या रिलेटेड काही प्रश्न जे आहेत ते मुलाखतीमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. असे टोटल 30 मार्क असतील, ज्यामध्ये 10 मार्क तुमच्या अनुभवाला, 10 मार्क कौशल्य चाचणी आणि 10 मार्क जे आहे ते मुलाखतीसाठी असतील. ठीक आहे. लिपिक आणि शिपाई पदासाठीच्या सूचना नेमक्या काय काय असणार आहे? सगळ्यात महत्वाची सूचना आता जी सांगतोय ती महत्वाची लिपिक पदासाठी समजून घ्या मित्रांनो. लिपिक या पदाचा कोर्टाचा जो काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार सगळं आता फास्ट पद्धतीने सुरुवात झालेली आहे मित्रांनो. इथून पुढच्या, नीट लक्ष देऊन ऐका बरं का, इथून पुढच्या 8 दिवसाच्या आत निकाल लागण्याची शक्यता आहे. 99.9% म्हणाल मी. इथून पुढे 8 दिवसाच्या आत आणि त्याच्यानंतर 15 दिवसांचा वेळ मिनिमम आपल्याला अवधी मिळायला पाहिजे, 11 ते 15 दिवसांचा.
म्हणजे ओव्हरऑल जर मी कॅल्क्युलेट केलं तर 20 दिवसांचा पिरियड आपल्याला मिळतोय आपल्या एक्झामसाठी, आपल्या टेस्टसाठी. म्हणूनच चांगल्या पद्धतीने टायपिंगची तयारी चालू ठेवा. जोरदार पद्धतीने तयारी करा. कारण इथून पुढचे अंदाजाने मी म्हणेल एक 19-20 दिवसांचा काळ तुम्हाला याच्यासाठी मिळेल. ठीक आहे. सो प्रॉपरली तयारी चालू ठेवा. वेळ बिलकुल वाया घालवू नका. जास्तीत जास्त वेळ टायपिंगसाठी द्या. कधी निकाल लागतो आणि काय होतं, निगेटिव्ह वातावरणापासून दूर राहा. ठीक आहे. शिपाई पदासाठी याच्यात थोडंसं काही तांत्रिक बाबी आल्या आहेत, ज्यामध्ये काही पारदर्शकतेवरती संशय आलाय आणि म्हणून थोडंसं काही ठिकाणी कमी जास्त अशा गोष्टी ज्या आहेत त्या आहेत, सुरू आहेत. मग ह्याला मे बी याची अजून फायनल आन्सर की सुद्धा आलेली नाहीये. मग याला थोडासा वेळ लागू शकतो, पण हे मात्र तुमचं लवकरात लवकर येण्याची शक्यता बनते. ठीक आहे. या गोष्टी होत्या तुमच्यासोबत शेअर करायच्या. आता पुढील वाटचालीसाठी संयम आणि सातत्य ठेवा. कधी येईल एक्झाम, काय येईल याच्यावर लई विचार करत बसण्यापेक्षा थोडासा संयम ठेवा. निवड झालेल्यांसाठी पुढील चाचण्यावर ड्रायव्हिंग किंवा टायपिंग, म्हणजे जर चालक असेल तर ड्रायव्हिंगसाठी आणि जर मी म्हटलं लिपिक असेल तर टायपिंगवर 100% लक्ष ठेवा. सोबत सोबत निवड न झालेल्यांसाठी निराश न होता आगामी जिल्हा न्यायालय भरती असेल याची आतापासून तयारीला लागा. कामगार आयुक्ताचे कामगार विभागाच्या काही हे आले आहेत. या सगळ्या ज्या पण येणाऱ्या काळातल्या ज्या एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी तयारी चालू ठेवा. बिलकुल निराश होऊ नका. निवांतपणे अभ्यासाला लागा. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड डे टू ऑल ऑफ यू.